राजकारण करा, सत्तेसाठी नको तर आमच्यासारखं काहीतरी आमच्याकडनं, माझ्या मिस्टरांकडनं शिकून घ्या. माझ्या मिस्टरांनीच राजकारणात पहिलं पाऊल टाकायला त्यांना आणलं आणि त्यांनीच आपल्याला नागासारखा फणा काढून आपल्याला उलट प्रत्युत्तर दिलंय. त्यांना आपल्याला जाब विचारावंच लागेल, त्यांना आपल्याला सांगावंच लागेल. राजकारण हे बाजूच्या वॉर्डमध्ये जाऊन जे लोक सुखी आहेत, समाधानी आहेत, सुदृढ आहेत, त्यांना नाहक त्रास देण्याचं काम करण्यासाठी आपण निवडून आलो आहोत का, हे मला त्यांना विचारायचं आहे. एक 4 महिन्यापूर्वी हेच लोक आपल्याकडे येऊन आपल्याला सांगत होते आम्ही बीजेपीचे नगरसेवक आहोत. युती असताना सुद्धा हे आपल्याला माझ्या नागरिकांसमोर येऊन सांगत होते. तर आम्ही अशा समाजकंटकाला निवडून दिलं असतं तर काय परिस्थिती झाली असती आमची. वंदनाताई मॅडम आगे बढ़ो, हम हमारे साथ हैं. कामतघर परिसरातील वार्ड क्रमांक 21 व 23 या परिसरातील काटेकर नगर, न्यू काटेकर नगर, गजानन संकुल, मैत्री आयकॉन, शिवनगर या भागातील निवासी संकुलासाठी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन नालेसफाईच्या कामावेळी जाणीवपूर्वक उखडल्याने येथील पाणी पुरवठा मागील 3 दिवसांपासून बंद झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी संकटाचा सामना करावा लागला होता. या घटनेचे गांभीर्य तपासत स्थानिक ज्येष्ठ नगरसेवक तथा शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी पुढाकार घेत तातडीने या परिसरासाठी स्वतंत्र नवीन 8 इंची पाईपलाईन काम सुरू केले असून या कामाचा भूमिपूजन शुभारंभ ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नगरसेविका वंदना मनोज काटेकर यांच्या शुभ हस्ते नारळ वाढून करण्यात आला. विकास कामेच आमची ओळख. चांगल्या कामासाठी जनता कायम आमच्यासोबत आहे आणि राहणारच. या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक संदीप भोईर, युवासेना पश्चिम विधानसभा अध्यक्ष तेजस मनोज काटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी, परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते. येथील नागरिकांच्या समस्येबाबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना कळविताच त्यांनी तात्काळ आयुक्त अनमोल सागर यांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापौर नारायण चौधरी व आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानं पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर, कनिष्ठ अभियंता सरफराज यांनी तात्काळ या ठिकाणी काम करण्यासाठी पाईप उपलब्ध करून दिल्यानं हे काम होत असल्याचे मनोज काटेकर यांनी स्पष्ट केले. येथील काही राजकीय विरोधकांनी जाणीवपूर्वक पाईपलाईन तोडून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आम्ही सत्यानं वागणारे असल्यानं चांगल्या कामासाठी जनता आमच्या सोबत आहे, असे प्रतिपादन शिवसेना गटनेता मनोज काटेकर यांनी केले. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर काम करणं हीच आमची खरी ओळख आहे. स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मिळवून देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू. या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊ नये यासाठी काही राजकीय विरोधकांनी जाणीवपूर्वक पाईपलाईन तोडून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र अशा अडथळ्यांना न जुमानता नागरिकांच्या हितासाठी विकास कामे सुरूच राहतील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी विकास कामांचे स्वागत करत मनोज काटेकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आमच्या इकडे काटेकर नगरमध्ये इकडे 4-5 एरियामध्ये पाणी येत नाही. त्यासाठी आम्ही भरपूर कोशिश केली आणि आम्हाला माहीत पडलं की आमची पाईपलाईन कापून टाकली न सांगता. ते पण सांगितल्यावर म्हणजे काहीतरी सोल्युशन निघालं असतं, पण 4-5 दिवस झालं आमच्या इकडे पाणी नाही. त्यासाठी आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे. आम्ही जेवढे 4-5 हजार लोक आहेत त्याला 4-5 दिवसापासून पाणी येत नाही. मग त्यांनी असं कशाला करायला पाहिजे, पहिलं चर्चा करायला पाहिजे ना. असं आम्हाला किती त्रास झाला बरं, आम्ही कुठून पाणी घेऊन येणार बरोबर. असं चोरीने पाईप नाही कापायला पाहिजे होतं. त्यांनी हे करून भरपूर त्रास दिला आम्हाला लोकांना. साहेब नसताना त्यांनी हे काम केलेलं आहे, ते आम्हाला भरपूर त्रास झाला. त्याच्यामुळे आम्ही खूप चिडलोय. आम्हाला पाण्याला खूप त्रास आहे. त्याच्यासाठी तर नवीन पाईपलाईन आम्हाला दिलेली आहे, त्यासाठी साहेबांचा धन्यवाद करतो आम्ही. साहेबांचा धन्यवाद आहे. संकुल इथे नवीन पाण्याचे पाईपलाईनचं गजानन संकुल येथे वार्ड क्रमांक 21, वार्ड क्रमांक 23 या विभागातील काटेकर नगर, न्यू काटेकर नगर, शिवनगर, मैत्री आयकॉन आणि गजानन संकुल यांचं पाणी गेल्या 3-4 दिवसापासून
काही समाजकंटकांनी कापल्यामुळे त्यांना पाण्याचा खूप त्रास झालेला आहे. आणि एवढं त्रास झालाय का त्यांना म्हणजे आज 3-4 दिवसापासून पाणी नव्हतं. आणि साहेब आपले वारकऱ्यांच्या सेवेसाठी जेजुरीला गेले होते, त्यावेळेस हे कार्य केलेलं आहे. पण साहेबांना जसं कळालं, साहेब त्वरित आले आणि आज इथे नवीन पाईपलाईनचं काम सुरू करण्यात आलंय. साहेबांचं नुसतं नावच काफी आहे का जे काम कोणी करणार नाही ते साहेब करून दाखवतील. तुम्ही पाहत असेल या वार्ड क्रमांक 21 मध्ये आज एकही काम उरलेलं नाही. सगळी कामं साहेबांनी इथे एकदम चांगल्या प्रकारे केली. इथे पाणी सुद्धा चांगलं येत होतं, परंतु काही कारणास्तव कोणी काय माहिती मस्ती केली आणि पाईपलाईन कापली. आज यांचा पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. पण साहेबांना जसं कानावर कळतात, साहेबांनी आज नवीन 8 इंची पाईपलाईन इथे मंजूर करून घेऊन आज काम सुरू केलेलं आहे. आणि त्यासाठी या एरियातले तुम्ही पाहू शकाल का सगळे नागरिक जमल्या साहेबांवरती हे सर्व प्रेम करणार आहेत. साहेब या एरियातले सगळे कामं तुम्ही पाहत असाल का, इथे रस्ते, पाणी, गटर, नाले, साहेबांना एक फोन केला साहेब ते त्वरित करतात. अशा या कार्यसम्राट नगरसेवक आणि वंदनाताई काटेकर मॅडम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो का त्यांनी या वार्डात एवढ्या सुविधा दिल्या का आज एक काम उरलं नाही. परंतु ते काम न उरल्यामुळे काही लोक इथे मस्ती करतात आणि मुद्दामून काही ना काही करतात. असं केलं नाही पाहिजे. हा पाणी हा लोकांचं जीवन आहे, पाण्यावर जीवन चालतं आणि ती तुम्ही कापता ते बरोबर नाही. त्याबद्दल लोकांच्या मनात खूप रोष आहे आणि हा तो रोष व्यक्त होतोय. तर माझं हे म्हणणं आहे का तुम्हाला काय करायचं असेल ना तुम्ही राजकारण करा, पण असं करू नका का ज्यात जनतेचं नुकसान होईल. त्यामुळे मला येणाऱ्या काळात तुम्हाला माहिती असेल काटेकर साहेब हे तर इथं कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही अशी मी शाश्वती देतो. काटेकर साहेब आणि त्यांचा परिवार हा या वार्डातला एकमेव असा व्यक्ती आहे, एकमेव असा परिवार आहे ज्यांनी या वार्डातल्या सर्व समस्या दूर केल्यात आणि त्यांच्यासारखा नेता ना कधी झाला होता, ना होणार, ना आहे. धन्यवाद. साहेबांनी स्वतःच्या स्वखर्चाने 8 इंची पाईपलाईन आपल्याला देऊन खूप खूप आपल्यावर उपकार केले आहेत. त्यांचे मनापासून गजानन संकुलतर्फे आम्ही अभिनंदन व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. गजानन संकुल इथे होत असलेल्या पाईपलाईन उद्घाटन सोहळ्यात उपस्थित सर्व नागरिक, 2 दिवसापूर्वी जी घटना घडली, लाईनी कापल्या गेल्या, पूर्ण नाल्यात डाईंगच्या लाईनी बोलून लोकांना पियाला जाणाऱ्या पाणीच्या लाईनी काढल्या गेल्या. खूपच दुर्दैवी अशी घटना ही परवाच्या दिवशी घडली. पण आपण 2 दिवसाच्या याच्यातच अंतरातच नवीन 8 इंचीची पाईपलाईनचं उद्घाटन आपण करतोय. लोकांच्या संघर्षात कधी मी असलो, माझे वडील असले, माझी आई असली, आमचा पूर्ण परिवार हा सक्षमपणे तुमच्या पाठीशी आहे. पण तुमच्या संघर्षात आम्ही पाठीशी असल्यामुळे आज आपण नगरसेवक आहोत. 35 वर्षापासून आहेत, काहीच खंत नाही, आनंदाची गोष्ट आहे. पण जर आमच्यावर कुठले तरी आरोप झाले तर आमच्याकडून पण अशी अपेक्षा आहे की तुम्ही आमच्यासाठी रस्त्यावर उतरणार, आमच्यासाठी तुम्ही कामं करणार. आज जी 8 इंचाची लाईनचा उद्घाटन झाला त्याच्यात खरं तर नगरपालिकेतून जर कुठलंही काम पास करायचं झालं तर त्याला एक कालावधी असते, 15 दिवसाची, 30 दिवसाची, 1 महिन्याची. पण ती कालावधी पूर्णपणे ब्रेक करता, प्रोटोकॉल पूर्णपणे ब्रेक करता आपण आज इथे आहोत. 2 दिवसात नवीन पाईपलाईनचं उद्घाटन करतोय. हे कशासाठी करतोय तर काटेकर साहेबांच्या ताकदीने करतोय. आज तुमच्यामुळे आम्ही आहोत, तुमच्यामुळे आम्ही एवढे सक्षम आहोत. आज या संपूर्ण परिसरात आपण जर बघितलं तर उद्घाटनं असली, कामं असली, कुठलाही प्रकल्प असला, कुठलाही जनसेवेचा काम असला, कॅम्प असला, काही असला त्यात आपण पुढाकार घेतो. आज या लाईनच्या मुले गजानन संकुल, न्यू काटेकर नगर, शिवनगर, वार्ड क्रमांक 21 आणि 23 दोघांचा एक चांगला पूर्णपणे भला होणार आहे. त्याचनंतर उपस्थित सर्व लोकांचे मी भरपूर धन्यवाद करतो. त्यांनी ही उपस्थिती दाखवली आणि असंच आम्हाला सहकार्य कराल अशी मी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गजानन संकुल तसेच शिवनगर, काटेकर नगर, न्यू काटेकर नगर येथील सगळे नागरिक आणि आपण इथे सर्व पाण्याच्या लाईनच्या ओपनिंगसाठी जमलो आहोत. आज आपल्याला एक 5वा दिवस असेल की आपल्याला पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय आणि आपल्या सर्वांच्या समोर जे कृत्य करून गेले, पाण्याच्या पाईपलाईन जे कापून गेले, त्यांनी 5 दिवसापासून ज्या शिव्या शाप माझ्या नागरिकांकडून घेतले असेल, असे हे नगरसेवक, हे मला नागरिकांना सांगायचंय
जेव्हा राजकारण करतो आपण, ते राजकारण कशासाठी करायचं असतं, तर एक आम्हाला नागरिकांची सेवा करण्याची एक प्रभावी संधी मिळावी, ह्याच्यासाठी राजकारण करायचं असतं. राजकारण हे बाजूच्या वॉर्डमध्ये जाऊन जे लोक सुखी आहेत, समाधानी आहेत, सुदृढ आहेत, त्यांना नाहक त्रास देण्याचं काम करण्यासाठी आपण निवडून आलो आहोत का, हे मला त्यांना विचारायचं आहे. एक 4 महिन्यापूर्वी हेच लोक आपल्याकडे येऊन आपल्याला सांगत होते, आम्ही बीजेपीचे नगरसेवक आहोत. युती असताना सुद्धा हे आपल्याला माझ्या नागरिकांसमोर येऊन सांगत होते. बरोबर आहे ना? सगळ्यांना असे सांगत असताना आज जर माझ्या महिला आणि माझे नागरिक आम्हाला विचारतात, मॅडम काय आमचे नशीब की आम्ही तुम्हा सरकारनं निवडून दिलं आणि आज तुमच्या आशीर्वादानेच आम्ही 35 वर्ष निवडून येतोय. जर आम्ही अशा समाजकंटकाला निवडून दिलं असतं तर काय परिस्थिती झाली असती आमची. आज आम्ही 5 दिवस बिना पाण्याने राहतोय आणि बिना पाण्याने राहणं हे किती मुश्किल आहे, किती कठीण परिस्थिती आहे. आणि या महिलांचा आज शिव्या शाप 5 दिवसापासून घेणारी माणसांना मला सांगायचंय, राजकारण करा, सत्तेसाठी नको तर आमच्यासारखं काहीतरी आमच्याकडनं, माझ्या मिस्टरांकडनं शिकून घ्या. माझ्या मिस्टरांनीच राजकारणात पहिलं पाऊल टाकायला त्यांना आणलं आणि त्यांनीच आपल्याला नागासारखा फणा काढून आपल्याला उलट प्रत्युत्तर दिलंय. त्यांना आपल्याला जाब विचारावाच लागेल, त्यांना आपल्याला सांगावंच लागेल. आज 5 दिवसापासून जे त्रास सहन करतात, काय बरं आज एक टाइम नळाला पाणी आलं नाही तर किती फोन येऊ शकतात आपल्याला. 5 दिवसापासून ज्या लोकांना पाणी नाहीये ते कसे राहत असतील, याचा कधी विचार केलाय तुम्ही? त्यांना काही पडलेलं नाही या गोष्टीचा, कारण तर त्यांचा वॉर्ड आणि त्यांच्या वॉर्ड मध्ये राहणारे नागरिक कसे राहतात त्यांची दया आम्हाला आली 4 महिन्यापूर्वी. आणि आम्ही सुद्धा एक छोटासा प्रयत्न केला की तिथल्या नागरिकांना सुद्धा आपण 35 वर्षापासून आपल्या एरियाची सुविधा देतोय त्या प्रकारची सुविधा माझ्या मुलाने प्रयत्न केला की फक्त एक फॉर्म भरल्यानंतर जर त्याला 3300 मतं पडत असतील तर आज तुम्ही आज 35 आणि 25 वर्षापासून राजकारण करून काय फायदा? किती मतं तुम्हाला पडली? एक फॉर्म भरून माझा मुलगा माझ्या वॉर्ड मध्ये 21 नंबर मध्ये बसलेला असताना फक्त 3300 मताने तो त्यांना दाखवून दिला. जर आमची तयारी असती तर आम्ही ते त्यांना पाडू शकलो असतो. ही त्यांची कामं आहेत का? 5 वर्षांनी पुन्हा यायचं, पुन्हा तेच सांगायचं. कोणाला सांगताय तुम्ही या गोष्टी आणि कशासाठी सांगताय? चांगली कामं करत असताना चांगले आशीर्वाद घ्यायचे असतात आणि तुम्ही जर लोकांची केलेली कामं तोडून शिव्याशाप घ्यायचा आहे का? पाप पुण्य ही सगळ्यांना सहन करावं लागतं. चांगली कामं केली त्याचा पुण्य मिळाल्याशिवाय राहत नाही, त्यांचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. वाईट कर्म केले ना तर पाप मिळाल्याशिवाय पण राहत नाही. आज माझ्या भावनात्मक झालेल्या महिलांकडनं मला बोलायचं आहे. त्यांच्या डोळ्यातले अश्रू 5 दिवसापासून त्यांना नाही सर्व्हिसला जात आहेत की नाही त्यांना घरातलं काम करतायत. पाण्या वाचून कोणतं काम महिलेचं होतं का? मग 4 महिन्यापूर्वी तुम्ही येऊन द्या. आमच्या युती असताना सुद्धा मी बीजेपीचा नगरसेवक आहे, मी बीजेपीचा नगरसेवक आहे असं सांगून तुम्ही आमच्या महिलांना भूलतापांना बळी पडून देत होते का? मला त्यांना जाब विचारायचं आहे. हीच तुमची कामं आहेत? हीच तुमची कामं आहेत का? लोकांची दिशाभूल करण्याचं काम आहे का? तुमची नाले सफाई झाली नसताना ते तुम्हाला दाबून ठेवून आणि तुम्ही दुसऱ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहात. कशासाठी? ध्येय गाठा, चांगले कामं करण्यासाठी. विकास कामं करा, विकास कामं करून आपण त्यांचे नागरिकांचे आशीर्वाद घ्या. बल्कि तुम्ही लोकांना त्रास देऊन लोकांच्या तोंडातलं पाणी घेऊन तुम्ही शिव्याशाप घेतले त्यांचे. मला आज आम्ही अशा 5 दिवसापासून जे होत आलेला आहे त्रास त्याच्यासाठी माझ्या मुलाने पण सांगितलं की कोणतेही काम तातडीने होत नसतं शासनाचं. त्याच्यासाठी आपल्याला पूर्वनियोजित कामं करावी लागतात. परंतु आम्हाला काम करण्याची जी सवय झालेली आहे त्या प्रोटोकॉल प्रमाणे आपल्याला महिना आणि 1.5 महिना 2 महिने त्रास सहन करावा लागला असता. पण आपण तातडीने हे काम सुरू केलेलं आहे. आमच्या नगरसेवक निधीमधून हे काम करत आहोत आम्ही आणि हे काम चांगल्या प्रकारचे होईल असे मी आशा बाळगते आणि तुमचा निरोप घेते. जय हिंद. आज अपने कामतगर वार्ड नंबर 21 और 23 के जलपूर्ति के कार्यक्रम के
सभी सहयोगी उपस्थित मेरे साथीदार और मेरे मतदार बंधु भगिनों भाइयों, आज से मैत्री आइकॉन, गजानन संकुल, काटेकर नगर, न्यू काटेकर नगर और शिवनगर, इनका जो पानी जो 5 दिन पहले काटा गया था, वो जो नागरिकों का पानी था, नागरिकों के हक का पानी था, वो काटने के बाद जिस तरीके से हमारी जनता परेशान हो गई है, वो परेशानी को देखते हुए मैंने माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब को तत्काल फोन करके उनकी पीए से बात की। उन्होंने साहब को बताया ऐसे ऐसी परिस्थिति हो गई। उन्होंने तत्काल आयुक्त से बात करके महापालिका के इंजीनियर श्री पटनावर जी और सरफराज जी, और मैंने महापौर से भी फोन पे बात किया। महापौर जी तिरुपति में है। मैं पहले इन तीनों चारों लोगों का शुक्रिया अदा करना चाहूँगा आप सभी की तरफ से। मैं शुक्रिया अदा करूँगा क्योंकि इतनी जल्द ये काम हो रहा है। मुझे भी इतना जल्द होने की उम्मीद नहीं थी। आप सभी देख रहे हैं तो मनोज काटेकर ने जो आज तक काम करने का जो तरीका अपनाया है, तो तरीका जो है वो लंबे समय चलने वाला काम अपनाया है। कभी मैं भूमि पूजन करके निकल जाता, 6 महीने काम नहीं वो चालू होता, ऐसी बात नहीं। जिस दिन का उद्घाटन भूमि पूजन करता हूँ उसी दिन काम चालू होता है। ये मेरा काम का रवैया है। जिस तरीके से मेरी जनता, मेरे सब भाई बहन परेशान हो गए पानी से, उनको मैं और एक विनती करूंगा, 2 दिन में ये पानी सब अपने घर तक पहुंचेगा। जहाँ से आप पानी इधर उधर से मांग के ले रहे, आपकी परेशानी हम समझ सकते हैं, लेकिन नादान लोग हैं जो मेरे से सीखना चाहिए, जिनको सीखने को नहीं आया, उंगली पकड़ के मैं लेके गया तो तुमको परेशान कर रहे हैं। मनोज काटेकर परेशान होता नहीं है, किसी भी समस्या से सीख लेता है। जो भी समस्या आती है उसमें सीखने का महत्व रखता है, कुछ मिलता है पब्लिक के लिए वो मैं करने की कोशिश करता हूँ, क्योंकि उम्र कोई भी रहती है वो सीखने की रहती है। मैं किसी को सलाह नहीं देता हूँ। जिन्होंने आरोप लगाया कि नाले सफाई जो हुई नहीं है, नाला जो है आपको मालूम है कि मैंने ही बनाया, इसके लिए मेरे को पूरी नाले की जानकारी है। 10 फीट का चौड़ा है, 8 फीट का हाइट है वो नाले का। वहाँ पे 3-3 इंच की 2-3 लाइन गई है। इतने बड़े नाले में कुछ फर्क पड़ सकता है क्या? जो नाला सफाई हुई नहीं है, उसका कारण जो नाला साफ ही नहीं किया गया था, टेंडर का पैसा वसूल करने के हक के लिए लड़ रहे हैं कि पानी क्यों आया है। तो पानी आने की वजह यह है सच कि नाले सफाई नहीं हुई। जो नाले सफाई नहीं हुई तो बिल किधर से मिलेगा उनको? वो लोग लटक पटक रहे, क्या कारण दिखाने का, क्या कारण दिखाने का, कारण के पीछे दौड़ रहे हैं। अरे ये कहीं पीछे बावड़ी है। मैंने शासन प्रशासन को मामले लिखित में लेटर दे दिया है, जिसकी भी बावड़ी होगी उसके अंदर अगर जल पीने का पेय उसमें जाता है, उसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए। क्यों? ये जीवन अमृत है, पानी इतना मूल्य जीवन है। आप देख रहे हैं मई महीने से जून महीने बारिश इतनी लेट हो गई, सब जगह पे कटौती हो गई। कई लोग हैं जो ग्रामीण भाग में रहते, मेरे माता बहने 5-5 किलोमीटर पानी लेके जल लेने के लिए जाते हैं। आज जो तुम लोग आजू बाजू में जगह के दौड़ रहे हैं, आपको कितना परेशानी होती है। इसके लिए पानी को महत्व दे दो। और माता बहनी भी यहाँ खड़ी है, उनको भी कहूँगा नल चालू होएगा तो कपड़ा धोने का, बच्चों को खिलाने का, टीवी देखने का नल चालू, ऐसा पानी वेस्टेज मत कीजिए। आपको विनती है मेरी। पानी अमृत की तौर में आ गया है, पानी जीवन का अमृत है और अच्छी तरह से अपने को पानी का वितरण करना है। कोई भी जहाँ भी वेस्ट रखेगा उसके 2 दिन में पानी काट दूंगा घर का, क्योंकि जो काम करने के लिए परेशानी निकलती है, जो परेशान होते हैं, हम लोग को मालूम है। ये 5 दिन से मैं कितना परेशान हूँ। तो आप लोग पानी को महत्व देके पानी यूज ठीक से कीजिए। और पानी का किल्लत होती है आप लोगों को। ये सामने बावड़ी है, ये बावड़ी में वाटर प्योर लगा के हम लोग ये पानी आपको पीने के लायक बनाएंगे, शुद्धकरण करके आपको पानी पिलाएंगे। लेकिन कोई भी परेशान करता है, सत्य परेशान टाइम पर होता है, उतने लिए होता है, लेकिन लास्ट तक नहीं होता है। सत्य की पढ़ाई नहीं होती है कभी। अपने वार्ड की जनता कितनी बेरहमी से जी रही है,
आज पत्रकार यहाँ पे 2 पत्रकार तो 3 पत्रकार तो उनके वार्ड में रहते हैं। जब घर से निकलते तो कितने लोगों की उनको शिकायत आई कि चेम्बर में पैर गया, गटर भर के वो बाहर से निकल रहे हैं। हमने मंदिर बनाया यहाँ पे विठ्ठल भगवान का, रुक्मिणी माता का, और मंदिर में आने जाने के लिए तकलीफ है। ये सब हम लोग अभी दूर करेंगे और चालू करेंगे, लेकिन हम किसी जनता को परेशान करके कुछ हमारी राजनीति कभी नहीं करेंगे। राजनीति आपके साथ में लेके करेंगे। जो राजनीति में फॉर्म भरते हैं उसके 15 तारीख जब रिजल्ट लगता है उसके दिन तक हमारी राजनीति रहती है। हम लोग सेवाभावी परिवार हैं, जनता के साथ में घूमने वाले हैं, जनता के हित में काम करने वाले हैं। कभी आपने देखा है मनोज काटेकर पीछे 4-5 गुंडे हैं ना, तुमने कुछ सवाल उठाया ना, तुमको बाजू में किया है? हमने काम ही इतना 35 साल में किया है कि किसी को जरूरत ही नहीं पड़ी उल्टा बात करने की। ये काम अपना चालू रहेगा, काम होते रहेगा। आप लोग शांति से 2-3 दिन और निकालो, पानी आपको अच्छा मिल जाएगा। अच्छा जल पूर्ति करने का हम आश्वासित करते हैं। आप लोग जो परेशान हो गए हैं इसको मैं बहुत समझ सकता हूँ, नदी के तौर से समझ सकता हूँ, क्योंकि आप सभी लोग मेरे नजदीकी लोग हैं। ये परेशानी आज खत्म होने का हम लोग प्रयास कर रहे हैं। मैं अपने महाराष्ट्र शासन के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, आयुक्त श्री सागर जी, महापौर नारायण जी चौधरी, पटनावर जी जो अपने मुख्य अभियंता है इस पानी पुरवठा के, जो सरफराज है, उनका सबका आप सभी की तरफ से मैं शुक्रिया अदा करता हूँ। ये पानी आपको 2 दिन के अंदर ही मिले ऐसे में ये करूँगा। और जो हमारे पीछे वराल देवी माता का हाथ है वो सब करने वाले भगवान के रूप में हम सब काम करते हैं। तो भगवान की साथ जो है वो मेरे को है, सत्य को है, न्याय को देने के लोगों को है। झूठे काला बाजार करने वाले खुद है। 35 साल 25 साल तो मैंने लेके गया उनको कारपोरेशन में, लोगों का हाथ जोड़े थे, उनको पहचानता नहीं था कोई, तो पहचान भी बना नहीं पाए हैं, न काम बना पाए हैं। नेक्स्ट टाइम में देखते हैं क्या होता है। आप सभी को एक खुशहाल और अच्छा पानी मिले, आप सभी लोग यहाँ पे खुशहाल जनजीवन आपका अच्छा रहे, आरोग्य अच्छा रहे, इतनी मैं वराल देवी माता से प्रार्थना करूंगा। और आप सब लोग खुशहाली में रहेंगे, इतनी मैं भगवान से प्रार्थना करूंगा कि मेरे वार्ड के लोगों को कोई भी कभी चिंता करने की जरूरत नहीं पड़े, सब खुशहाली में रहे, इतनी मैं भगवान से प्रार्थना करता हूँ। ये काम आज अभी शुरू हो रहा है। सभी लोग आप यहाँ पे जमा होके उनको बुलाया, पाइप गिरते ही सब लोग की हलचल चालू हो गई। कल रात को अचानक से सब ये बन गया, कौन लाइनर बना, मेरे को मैंने कौन क्या किया, लेकिन सब लोग जेसीबी और ये पाइप का इंतजाम मैंने किया था। मैं कभी नारियल पेड़ तोड़ने चक्कर में नहीं रहता, सब जनता के हृदय में मेरा नाम है। नारियल तोड़ के और लोगों को दिखाया क्या है, काम तुरंत होना चाहिए, इतना मुझे समझता है। इसलिए आप सब लोग यहाँ पे जमा हो गए, इसका आपको मैं शुक्रिया अदा करता हूँ। मेरी 2 बातें खत्म करता हूँ। जय हिंद।